थ्री इडियट्स सिनेमातला रॅन्चो आठवला की आपल्या मनात काय येतं? एक हसरा चेहरा, जो अशक्य गोष्टी शक्य करतो, जो सांगतो की ऑल इज वेल, जो लडाखच्या बर्फाळ डोंगरांमध्ये विज्ञानाचे चमत्कार घडवतो. पण आज दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरून जो रॅन्चो जगासमोर येतोय ते पाहून प्रत्येक विद्यार्थ्याचा कंठ दाटून येतोय. कारण लडाखचा हा ढाण्यावाग, कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत असलेले सोनम वांगचुक आज विद्यार्थ्यांसाठी मृत्यूशी झुंज देत आहे. ज्या माणसानं देशाला जागतिक पातळीवर मान मिळवून दिला, तो माणूस आज दिल्लीच्या उन्हात जंतर मंतरवर उपोषणाला बसलाय. त्यांच्या उपोषणाचा आज सलग 17वा दिवस. 17 दिवस अन्न न घेता राहणं ही काय सोपी गोष्ट नाही. आता नेमकी तिथली परिस्थिती काय आहे आणि सोनम वांगचुक यांची तब्येत किती बिघडली आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 28 जूनला दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी पेपरफुटीच्या विरोधात उपोषण सुरू केलं. आज त्यांच्या उपोषणाचा 17वा दिवस. गेल्या 16 दिवसांमध्ये सोनम वांगचुक यांचं वजन तब्बल 8.5 किलोनं घटलंय. त्यांच्या शरीरातील फॅट्स तर संपलेच आहे, पण आता त्यांचं मसल मास म्हणजे स्नायू विरघळायला सुरुवात झाली. आज त्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्या शरीराच्या बरगड्या आणि फासळ्या कातडीच्या वरून स्पष्ट दिसायला लागल्या. त्यांना साधं उभंही राहता येत नाही, बोलताना आवाज निघत नाही. त्यांची ब्लड शुगर लेवल 67 वर आली आहे, जी सामान्य माणसाची 100च्या वर हवी. त्यांचा रक्तदाब 107च्या खाली गेलाय. डॉक्टर रोज ओरडून सांगताय की त्यांची किडनी आणि लिव्हर कधीही निकामी होऊ शकतं. पण हा रॅन्चो तिथं स्वतःसाठी नाही, तर हा माणूस आज दिल्लीत प्राणाची बाजी लावून बसलाय, तो तुमच्या आमच्या घरातल्या मुलांसाठी. नीट परीक्षेचा जो महाघोटाळा झाला, ज्या पेपर लीक प्रकरणानं अख्ख्या देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकललं, त्या अन्यायाविरुद्ध हा 59 वर्षांचा माणूस लढतोय. ज्या विद्यार्थ्यांनी दिवस रात्र एक करून अभ्यास केला, पालकांनी पोटाला चिमटा काढून क्लासची फी भरली, त्या गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचं स्वप्न पेपर लीक करणाऱ्या दलालांनी विकलं, तेव्हा हा रॅन्चो विद्यार्थ्यांची ढाल बनून उभा राहिला. जंतर मंतरवर केवळ सोनम वांगचुक नाहीत, तिथं कॉक्रोच जनता पार्टीचे तरुण कार्यकर्ते आणि विद्यार्थी नेतेही अन्नत्याग करून बसलेत. तिथल्या भिंतीवर त्या मुलांचे फोटो लावलेत, ज्यांनी नीट परीक्षेच्या घोटाळ्याला आणि मानसिक तणावाला कंटाळून आत्महत्या केली. ज्या पालकांची हस्ती खेळती मुलं या भ्रष्ट व्यवस्थेनं हिरावून घेतली. त्यांच्या न्यायासाठी लडाखवरून आलेला हा माणूस स्वतःच्या जीवाची आहुती द्यायला निघालाय. ते म्हणतात की देशाच्या शिक्षण व्यवस्थेची ज्यांनी वाट लावली, त्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे. ज्या निष्पाप मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची भरपाई मिळाली पाहिजे. आणि देशात भविष्यात एकही पेपर लीक होणार नाही अशी पारदर्शक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. अतिशय साध्या आणि न्याय्य मागण्या आहेत. पण दुर्दैव असं बघा मंडळी, जंतर मंतरवरून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर देशाचे मंत्री आणि सत्ताधारी बसतात, संसदेच्या इमारती दिसतात, पण 17 दिवस झाले तरी केंद्र सरकारचा एकही प्रतिनिधी, एकही मंत्री सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधायला, त्यांची साधी विचारपूस करायला आलेला नाही. हा देशाचा केवढा मोठा अपमान आहे. ज्या माणसाला जगानं रोलेक्स अवॉर्ड दिला, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला, त्या माणसाला स्वतःच्याच देशात रस्त्यावर मारण्यासाठी सोडून दिलं जातंय का, असा संतप्त सवाल आज तिथं उभा राहिलेला प्रत्येक तरुण विचारतोय. जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये दररोज संघर्ष होतोय. तिथं कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पावसापासून वाचण्यासाठी साधी ताडपदरी लावून दिली जात नाही. पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंध लादले. सोशल मीडियावर लोक म्हणतायत की सर उपोषण मागं घ्या, पण वांगचुक सरांचा निर्धार पोलादी आहे. ते म्हणतात की मी बाहेरून अशक्त झालो असेल, पण मनातून अत्यंत मजबूत आहे. मी सुरू केलेल्या या लढ्याला शेवटापर्यंत नेल्याशिवाय थांबणार नाही. त्यांची तब्येत खूप खालावली आहे, तरीही त्यांनी स्पष्ट केलंय की मागण्या मान्य होईपर्यंत ते उपोषण सुरूच ठेवतील. त्यांच्या या उपोषणावर केंद्र सरकार किंवा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही जबाबदारी व्यक्तीने अद्याप त्यांची भेटही घेतलेली नाही. सलग 17 दिवस अन्न न घेतल्यानं त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. सोनम वांगचुक हे देशातील एक महान शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि पर्यावरणवादी. त्यांनी लडाखमध्ये सेक मॉल शाळेची स्थापना केली, ज्या शिक्षण व्यवस्थेनं नाकारलेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञानाच्या जोरावर सक्षम बनवलं. लडाख सारख्या अत्यंत दुर्गम आणि पाण्याच्या टंचाई असलेल्या भागात त्यांनी बर्फाचे कृत्रिम स्तूप बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं. हिवाळ्यात वाया जाणारं पाणी गोठवून उन्हाळ्यात शेतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या या शोधामुळे जगभरात भारताचं नाव मोठं झालं आणि त्यांना जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित असा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. आता ते विद्यार्थ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून लढतायत.
महुआ मोहित्रा, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांसारख्या विरोधी नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. नसिरुद्दीन शाह, अरुंधती रॉय, ओबी वैद्य यांसारख्या सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांच्या जीवाची काळजी करत सरकारला जागं होण्याचं आवाहन केलंय. पण अजूनही मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये आणि सरकारच्या गोटात शांतता आहे. आता आंदोलकांनी शेवटचा इशारा दिलाय. येत्या 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. जर तोपर्यंत सरकारनं सोनम वांगचुक सरांशी चर्चा केली नाही, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर या जंतर मंतरवरून संसदेवर संसद मार्च काढला जाईल. देशभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि नागरिक या मोर्चात सामील होतील. लाखो विद्यार्थ्यांच्या गळ्यातला हात पायीत आपला रॅन्चो आज आपल्या हक्कासाठी स्वतःच्या शरीराचं रक्त आटवतोय. प्रश्न फक्त नीट परीक्षेचा नाही, प्रश्न या देशातल्या प्रामाणिकपणाचा आहे. जर आपण आज आपल्या रॅन्चोसाठी उभं राहिलो नाही, तर भविष्यात विद्यार्थ्यांसाठी लढायला कोणताही माणूस पुढे येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.